It's designed for the Golden Dome. Will integrate. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी मनोज साळुंखे. भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव असेल किंवा रशिया युक्रेनमधील दीर्घकाळ सुरू असलेले युद्ध असेल तर या देशांना शस्त्रसंधी, युद्धबंदी, शांती व अहिंसेचे सल्ले देत सुटलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः मात्र दुसऱ्या बाजूला स्पेस वॉर म्हणजेच अवकाश अंतराळ युद्धाची तयारी करीत आहेत. अमेरिकेसाठी त्यांनीच नुकतीच एका अतिमहत्वाकांक्षी संरक्षण शस्त्र प्रणालीची घोषणा केली. गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टीम असे त्याचे नाव. म्हणजेच त्याला आपण अमेरिका भोवतीचे क्षेपणास्त्र सुरक्षा कवच असे म्हणू शकतो. या निमित्ताने आता अवकाशातील शस्त्रास्त्र स्पर्धेचं नवं पर्व सुरू झाले. मग यापुढचे युद्ध अंतराळात सुरू होणार का? चीन आणि रशिया यांना देखील अवकाशातील महाशक्ती म्हणून ओळखलं जातं. 1960 पासून गुप्तरित्या अंतराळ युद्धासाठी हे देश प्रयत्न करीत आहेत. त्याची कल्पना अमेरिकन नेतृत्वालाही पूर्वीपासून होती. आता जगासमोर येत अमेरिकेने गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टीम जाहीर केली इतकेच. तब्बल 175 अब्ज डॉलर्सची ही योजना. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर ही रक्कम होते सुमारे 15 लाख कोटी रुपये. अत्याधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, सेन्सर व आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल म्हणजेच गोल्डन डोमची निर्मिती. ही सुरक्षा व्यवस्था अवाढव्य पसरलेल्या अमेरिकेभोवती असे अभेद्य सुरक्षा कवच उभारेल की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून शत्रुराष्ट्राने अमेरिकेवर हल्ला करण्याच्या उद्देशाने सोडलेले परकीय क्षेपणास्त्र अमेरिकेच्या भूमीवर पोहोचण्याआधीच हवेतच म्हणजे अंतराळातच ते नष्ट केले जाईल. इतकेच नव्हे तर स्पेसमधून किंवा अवकाशातून सुद्धा तुम्ही अमेरिकेच्या भूमीवर क्षेपणास्त्राचा मारा करू शकणार नाही. हॉलिवूडमधील एखादी फिक्शन फिल्म म्हणजेच काल्पनिक कथेवर असलेला चित्रपट पाहतोय की काय असा भास होईल अशी ही योजना. अमेरिकेची भूमी व अमेरिकन नागरिकांच्या संरक्षणासाठी ट्रम्प यांनी हे आणखी एक आक्रमक पाऊल पुढे टाकले. अमेरिकेकडे सध्या एअर डिफेन्स सिस्टीम आहे, पण त्याच्या मर्यादा आहेत. अनेक देशात हवाई हल्ले रोखण्यासाठी अशी यंत्रणा आहे, पण ती जमिनीवरूनच काम करते. भारताकडे S-400 रशियन बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम आहे. पाकिस्तानवरील हल्ल्यात त्यांनी चांगली कामगिरी बजावली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमचे वेगळेपण काय आहे? गोल्डन डोम सिस्टीम काम कशी करेल? ज्यावेळी ती अस्तित्वात येईल त्यावेळी ती संपूर्ण अमेरिकेची जणू ढाल म्हणून संरक्षण करेल. अख्ख्या देशाला ती कव्हर करेल. डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदरच ती तैनात व्हावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गोल्डन डोम डिफेन्स सिस्टीम 3 टप्प्यात काम करेल. पहिल्या टप्प्यात सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यमातून अवकाशात क्षेपणास्त्राचा अचूक शोध घेतला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्याचे विश्लेषण केले जाईल. म्हणजेच त्याचं ट्रॅकिंग, ते कुठल्या दिशेने येत आहे, त्याचं लक्ष काय आहे, अमेरिका आहे काय, त्याचा धोका किती, यावर विश्लेषण करून त्यावर ताबडतोब निर्णय होईल. समजा ते अमेरिकेच्या दिशेने येत असेल तर तिसऱ्या टप्प्यात ते अमेरिकेच्या भूमीपर्यंत पोहोचण्याच्या आतच मिसाईल व लेझर सिस्टीमद्वारे काही सेकंदाच्या आत हवेतच नष्ट केले जाईल. त्याच्या ठिकऱ्या उडतील. ही संरक्षण यंत्रणा अमेरिका का उभी करीत आहे? जगाच्या कोणत्याही टोकाला असणाऱ्या शत्रू देशांवर हल्ला करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असणाऱ्या 3 अण्वस्त्रधारी देशांकडून अमेरिकेला भीती वाटते. ती म्हणजे चीन, रशिया आणि उत्तर कोरिया. दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोल्डन मिसाईल डिफेन्स सिस्टीमची घोषणा करून अमेरिकेने जागतिक शांतीची व्याख्याच बदलून टाकली. तुम्हाला शांतता हवी आहे तर लढाईसाठी सज्ज व्हा. हाच संदेश अमेरिका देते का? जगाकडून आम्हाला धोका असल्याचे कारण पुढे करून अमेरिकेच्या सशक्तीकरणासाठी स्पेस वेपनायझेशन अजेंडा राबवणं म्हणजेच ट्रम्प यांना अपेक्षित असणारी जागतिक शांतता प्रस्थापित झाली असे म्हणायचे काय? असा सवाल जगभरातून केला जात आहे. अमेरिकेच्या गोल्डन डोमच्या निर्णयावरून आंतरराष्ट्रीय समुदायातून विशेषतः रशिया व चीनकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र समतोल बिघडेल अशी भीती व्यक्त केली जाते. चीनने स्पष्ट शब्दात आपली चिंता मांडली. त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग
यांनी म्हटलं आहे की अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे अवकाशाचेच लष्करीकरण करण्याचा प्रकार आहे. यामुळे जगात शस्त्रस्पर्धेला तोंड फुटेल. जगातल्या सर्वच राष्ट्रांच्या सुरक्षेबाबत त्यांनी धोका व्यक्त केलाय. गोल्डन डोमची संकल्पना म्हणजे जगात अस्थिरता निर्माण करणारी असून यातून यापुढे जमीन, पाणी, आकाश नव्हे तर अवकाश हीच युद्धभूमी होईल असं रशियाने म्हटले आहे. गोल्डन डोम ही गंभीर बाब आहे. जगातल्या कुठल्याही, मग ती कितीही लेअरची सिस्टीम असो, अशा एअर डिफेन्स सिस्टीमला भेदण्याची क्षमता रशियाकडे आहे असे रशियाचे उपराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव्ह यांनी ठणकावून सांगितले. व्यापार युद्धाची ठिणगी टाकून महासत्ता बनण्याची महत्वाकांक्षा, जिओ पॉलिटिकल इंटरेस्टमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं राहिले हे वास्तव आहे. त्यात अमेरिकेच्या गोल्डन डोमची भर पडली. सीमावाद व साम्राज्य विस्तार ही देखील त्याला कारणे आहेत. आपली शस्त्रागार विविध अस्त्र आणि शस्त्रांनी तुडूंब भरली वाहिली पाहिजेत असा सर्व देशांचा आग्रह आहे. ती जास्तीत जास्त संहारक, विध्वंसक व घातक कसे असतील याकडे लक्ष दिलं जाते. पूर्वीचे गदायुद्ध, तलवार युद्ध हे सध्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्र युद्धाचा हा दीर्घ प्रवास काय दर्शवते? केवळ शस्त्र स्पर्धा. ही स्पर्धा जगाला कुठे घेऊन जाणार आहे? विध्वंसाकडे, विनाशाकडे, संहाराकडे. कारण अमेरिकेने गोल्डन डोम कवच भेदण्यासाठी अन्य प्रगत देश गप्प बसणार नाहीत. त्यांना उलट चिथावणी मिळेल. ते यापेक्षाही विध्वंसक, विनाशकारी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करतील. याचा अर्थ या शतकातच अंतराळ किंवा अवकाशातच शस्त्र स्पर्धा सुरू होईल. मग या स्पर्धेला शेवट राहणार नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला व विध्वंस केला. यातून युद्धाचा भेसूर चेहरा जगासमोर आला. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ व संशोधक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी इशारा दिला होता. ते म्हणाले होते की तिसरं महायुद्ध कुठल्या शस्त्रास्त्राने लढलं जाईल हे मला माहीत नाही, परंतु चौथं महायुद्ध हे मानवाच्या आदिम अवस्थेत म्हणजे मानवाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जसं लढलं जायचं तसं ते दगड आणि काट्यांनी होईल. म्हणूनच या टप्प्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा इशारा समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.